घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिले अपार अजा मेळा उद्धरिला सुखा मेळा मुक्ती समेला नाम दळणे काटणी मने नामया तुझनी नाम तारक हे थोर नामे तारिले अपार पांडुरंगा करू प्रथम नमन धरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादलो पवन झालो चराचरी गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी येथे सद्गुरु राया तुमचे पाय दोन्ही विठाला नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिले अपार प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंढरपूर निवासी संत नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांची दासी संत जनाबाई यांचा 4 चरणाचा अभंग या सेवेसाठी घेतलेला आहे। या सेवेचे निमित्त आपल्याला सर्वांना स्रोत आहे माहित आहे की श्री क्षेत्र तांबेरे ही श्री क्षेत्र पंढरपूर जात असताना हा आपला पायी दिंडी सोहळा 12व्या दिवसाच्या मुक्कामाला आमचे परमस्नेह परम आदरणीय आणि आमचे परमार्थाचे आधारस्थान किंवा परमार्थाचं श्रद्धास्थान ज्यांच्याकडून खरोखर परमार्थ शिकावा असे हे व्यक्तिमत्व बरं का दोन्ही पण व्यक्तिमत्व आमचे पाटील ताई आणि पाटील भाऊ कारण ती लाईट कमी या पाटील परिवारानं आपल्यावर मागच्या वर्षापासून कारण भोश्याचा मुक्कामाचा जर विचार केला सगळ्यांना यातले 90% वारकरी दिंडीत पहिल्या वर्षापासून आहे 10% नवीन येतात आणि त्याच्यात वाढच होत असते। महाराज मला गोष्टीत म्हटले ह्यावेळेस भरपूर संख्या आली म्हणे भरपूर लोक वाढले कारण यात अशी वाढ होतच राहणार यात काही शंका नाही। कारण ही गोष्ट आहे भक्ती मार्गात वाढ व्हावी म्हणून आता असं आहे निश्चितपणाने यात वाढ होणार आणि या परिवारानं आपल्याला राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली त्याबद्दल पहिल्यांदा मी त्या परिवाराचं ऋण व्यक्त करतो पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं। आणि या अभंगामध्ये संत जनाबाई आपल्याला सांगतात की कुणाचं नाम घ्यावं नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावं पुढं टाकावं पाऊल अरे फक्त पंढरीला जाताना नाही तर आपण आपल्या प्रपंचामध्ये दिनरात्रीच्या या कामधंद्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपण नवीन कामाचा शोध घेत असतो। त्या प्रत्येक कामामध्ये कुणाचं नाव घ्यायचं त्या विठोबाचं नाव घ्यायचं आणि मग पाऊल टाकायचं। अपयश नावाची गोष्ट तुमच्या पदरात पडणार नाही यशच नावाची गोष्ट तुमच्या पदरात पडेल। मग त्या जनाबाई सांगतात विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे। मग ते नाम कसं आहे नाम तारक हे थोर किती तर नाम किती जणांना तारलं किती जणांचा याच्यातून उद्धार झाला तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात ते सांगतात अजा मेळा उद्धरिला चोखा मेळा मुक्ती सनेला। मग
या दोघांचाही उद्धार केला. एवढ्यावर ते नाम थांबलं का? नाही नाही. अरे तुम्ही आपण काकड्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग म्हणतो. त्यात येत असतं चोखा उच्च नीच काही नेने भगवंत इष्टे भाव भक्त देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाचे चर्म रंगू लागे रोहिदासा संजय कबीराचे मागे सेले सज्जन कसावा विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. सगळ्या संतांची लिस्ट तिथं सांगितली आणि सगळ्यांचा काय केला? उद्धार केला. मग आपला होणार नाही का? होईल निश्चितपणानं. पण संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं तर. आणि शेवटच्या चरणात जनाबाई सांगते का नाम कधी कधी घ्या. नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जणी. तुम्ही म्हणाल मी दळण करते, मी काम धंदा करते, आता काय मी ते घेणार नाही, अशानं मेळ जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करा? नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जणी. नाम तारक हे थोर नामे तारिली अपार. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. जनाबाईला काय सांगायचं होतं? आता जवळजवळ कीर्तन पूर्ण झालं असं म्हणायला काही हरकत नाही. तर याच्यापेक्षा काही वेगळं सांगायचं असेल का? फक्त काय सांगितलंय? नाम घ्यायचंय. काय घ्यायचंय? नाम घ्यायचंय. कुणाचं? सुराल भाऊचं, त्या नावनाथचं, आमच्या भास्कर दादाचं. अरे नाम आपलं हे नाही घ्यायचंय, नाव नाही घ्यायचं. इथं काय घ्यायचंय? नाम घ्यायचंय. पण आपला तडाखा सगळं नाव घ्यायवर चालू आहे. बघा एखादं नवीन जोडपं असावं, नवीन लग्न व्हायला असावं आणि ती नवीन जोडपं देवाला जावं. गावामध्ये प्रथमतः ते देवाला यावं. किती नंबर लागते तो? किती म्हणतात? ए ताई नाव घे ग, ए भाऊ नाव घे ग. आणि ती अशी मुरडती अशी मुरडती अशी मुरडती का मात नाही त्याला. पण बघा त्याच्यात सुद्धा परमार्थ आहे. एकदा त्या ताईनं त्या भाऊचं नाव घेतलं तर आयुष्यभर त्याला सांभाळावं लागतं. प्रत्येक लाड तिचा पुरावा लागतो. एकदा जर नवऱ्याचं नाव घेतलं प्रपंचामध्ये तर आयुष्याची सोय लागून जाते. काय होते? आयुष्याची सोय लागून जाते. मग तुम्ही मला सांगा त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर सोय लागेल की नाही लागेल? लागायलाच पाहिजे. मग ती जनाबाई आग्रहाने आपल्याला सांगते काय? का नाम विठोबाचे घ्या. अरे कसं घ्या? तर या मुखाने काय करा? सदैव बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. अरे येणे सोसे मन झाले आहे बरी. ते समोर लाईट बंद करावं. कशाची लाईट आहे ती? बंद कर बंद कर. तर तुम्हाला प्रत्येक क्षणाला त्या विठ्ठलाचं नाव घ्यायचंय. मग नाव आणि नामात काहीतरी फरक असेल का नाही? आपला तडाखा काय चालू आहे? नाव घ्यायचा चालू आहे. नाव घ्यायचा. आता राम हे काय? त्या अवताराचं नाम आहे का नाव आहे? काय ते नाव? नाम आहे का? राम हे नाम आहे का नाव आहे? मला नाही कळलं. राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. किती युगाचा? अनंत युगाचा आत्माराम आहे. राम राम तो सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर. अरे जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे तो नाम कुछ. याच्यापेक्षा पुढे सांगू. आता रामाचा जन्म वाल्यापळाच्या अगोदरचा का वाल्यापळाच्या नंतरचा? नंतरचा. अरे केले रामायण रामाधी बोलीला वाल्मिक पैसे की वर्तन केले रामायण रामाधी. रामाचा जन्म व्हायच्या अगोदर जर वाल्मिकाचा जन्म आहे, वाल्मिकाची भक्ती आहे, मग त्याला काय दशरथाच्या पोराचं नाव घेतलं का? दशरथाच्या नामाचं नाव घेतलं का? त्याला कुणाचं तरी वेगळं नाव घेतलं असलं पाहिजे. कुणाचं तरी वेगळं नाम घेतलं पाहिजे. त्यावेळेस बघा आपण सर्वजण काय म्हणतो? तो काय म्हणला? राम राम म्हणलं का मारा मारा म्हटलं? मारा 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 मारा. वाल्ल्या पळानं काय केलं? वाल्ल्या पळानं त्या नारद मुनीच्या सहवासात गेला. नारद मुनीच्या सहवासात गेल्यानंतर ती कथा आपल्याला म्हणतायची नाही. कारण नारद मुनीची आणि वाल्ल्या पळाची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस जो उपदेश नारद मुनीने वाल्ल्या पळाला दिला किंवा वाल्मिक ऋषी नंतर झाले बघा. पहिला त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे.
त्याबद्दल आपल्याला बोलायचं काम नाही, कारण आपल्याकडे फक्त आले फक्त 20 मिनिटं. 20 नाही राहिले, 10च राहिले. 8ला थांबायचं का 8:30ला? भाऊ कसं थांबायचं? 9ला. किती वाजता? 8:30ला. मग आहेत 25 मिनिटं आहे. काय का त्या वाल्य कोणाची आणि नारदाची भेट होण्याच्या अगोदर त्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पण त्या वाल्य कोळ्यानं त्या नारद मुनीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि ती युक्ती सुचून घेतली. ती युक्ती किंवा आयडिया किंवा ते तत्व समजून घेतलं आणि मग त्याच्यात उद्धार झाला. काय नाम जपले वाल्मिकाने. आता मी बऱ्याच वेळा 2-3 वेळा अभंग म्हणलं, पण माझ्या मागे एकदा बी एकही बरोबर म्हणलं नाही बरं का. आता सांगून जातो, आता सगळ्यांनी ऐका. नाम जपले वाल्मिकाने, फुटली 2 प्याला पाने. पण बाकीचे काय म्हणत्या, फुटली 2 प्याला पाने. 2 पाने कशाला फुटली? वाल्य कोळ्याला का त्या नामाला? नामाला तसं नाही ते. पंप म्हणजे काय? अरे वाळलेलं लाकूड. काय वाळलेल्या लाकडावर परिवर्तन झालं, नामाचा परिणाम झाला. काय तर त्याला पालवी फुटली, पालवी. अशी एवढी नामाची ताकद आहे. नाम तुझे नारायणा, थोडी पाषाणाला पाना. किती मोठी ताकद! त्या दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. तुझे रे नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे नाम जपले वाल्मिकाने, उठली 2 प्याला पाने. किंवा आजा मेळा पापराशी, नामे लिला वैकुंठाशी. ऐसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा. किती त्याला बोलायची सीमाच नाही. नानी पिनकुडाई. अरे बापरे. पिन नानीकडे, चावी नानीकडे, चावी. पिन चावी द्या, चावी. द्या. हॅलो हॅलो. तर आपला विषय लक्ष द्या. थोडंफार हे पुस्तक होत राहणार आहे. आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही, कारण आपल्याला काय करायचंय, बोलायचा विठ्ठल, पाहायचा विठ्ठल, करायचा विठ्ठल. आणि हा भंगात आपल्याला काय जणाबाई सांगते का, नाम कोणाचं घ्यायचं, तर विठोबाचं घ्यायचं, मग पाऊल टाकायचं. आता इथं पाऊल टाकलंय, बरोबर चालू झालं. तिने नामच घेतला असं विठ्ठलाचं, म्हणून बरोबर चालू झालं. ते पिण्याची गरज नाही पडली, आहे का नाही? अशा पद्धतीनं त्या वाल्या कोळ्याचा असा उतार झाला. त्या वाल्या कोळ्याचा उतार कशानं झाला, तर त्यानं कोणाचं तरी काय घेतलं, नाव घेतलं का नाम घेतलं. आपला विषय चालू होता, बरोबर. त्यानं काय घेतलं, रामाचं नाव नाही तर रामाचं नाम घेतलं. आता याच्या पुढे सांगू,
बरं, रामाला रामातला राम माहिती होता. काय म्हटलं मी, कळलं? रामाला जर रामातला राम माहिती होता तर त्याला वशिष्ठ मुनीला शरण द्यायची गरज होती का? रामाची राम ठावे असता शरण का जाता वशिष्ठा? रामाला जर रामातला राम माहिती होता तर तो वशिष्ठ मुनीला शरण का गेला? किंवा कृष्णाला कृष्ण माहिती होता तर तो संदीपनीला का शरण गेला? काहीतरी असेल ना. मग हे जर देव कोणाला तरी शरण गेलेत, मग आपल्याला कोणाला तरी जावं लागेल का नाही जावं लागेल? पण आपलं जाण्याचं एक जात नाही याचं कारण एकच आहे का मी लय हुशार आहे. काय मला सगळं कळलं. हा मोठा अभिमान किंवा हा ताठा ज्या दिवशी जाईल त्या दिवशी बरोबर मेळ बसेल. कारण हा मेळ बसत नाही. हा विषय कोणाचा आहे माहितीये का? ही कशी गंमत आहे, एखाद्या पारमार्थिक माणसाला ही गोष्ट नाही कळाली तरी चालेल. काय पारमार्थिक माणसाला ही गोष्ट नाही कळाली तरी चालेल, पण जो पारमार्थात आहे त्याला ही गोष्ट कळावी की नाही कळावी? कळायलाच पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय झालं आमच्या तांबेऱ्यामध्ये ताई लय मोठा सप्ताह असतो. तुम्हाला मी आमंत्रित केलं होतं पण येणं नाही झालं. काय आमच्या तांबेऱ्यामध्ये रामनवमीचा इतका भव्य दिव्य असा सोहळा असतो. गुढी पाडवा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत. आणि या पर्व काळामध्ये अनेक नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, भजन कीर्तन अगदी आनंदाचं वातावरण असतं 10 दिवस गावामध्ये. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये चुनाची चूल पेटत नाही 10 दिवस. दोन्ही टायमाला इतकं मोठं अन्नदान असतं, इतकं मोठं अन्नदान असतं. कमीत कमी 2-2 लाखाच्या पंक्ती रोजच्या असतात. म्हणजे 4 लाखापर्यंतचा खर्च एका दिवसाला असतो अन्नदानाचा. बरोबर आहे दादा? बरं त्यातून म्हणतात एवढाच असतो. एक माणूस करतो, एक माणूस नाही करत. एक वस्ती किंवा छोटी वस्ती असेल तर 2-2 वस्त्या मिळून असं नियोजन झालं. अगदी सुंदर पद्धतीने अन्नदान होतं. आणि त्या पर्व काळामध्ये अनेक कीर्तन प्रवचन असं ऐकायला भेटतं. आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय? आता आपण नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार बोलवतो, बरोबर? पण त्या नामांकित कीर्तनकारानं, प्रवचनकारानं त्याच्या बोलण्यातून एक तरी माणूस घडावा का बिघडा? आपल्या किती झाले आता? 147. आता पुढे 48 झाली. मी म्हणतो 147 100 वरचे सोडून द्या. काय 100 वरचे सोडून द्या. फक्त 47 तरी हवा का नाही? मग दाखवून द्या ना. मग उलट जेवढे जुने बसले होते कमी झाले, ते काय झाले? गेले, रिटर्न नाही, देवा घरी गेले. कारण त्यांनी भक्ती केली ते बरोबर देवाच्याच घरी गेले. पण मग आता बाकी त्यांची संख्या मला तुम्ही सांगा ना. आता किती प्रश्न मोठा झाला, वाद निर्माण झाले की नाही? गावात टाळकरी नाही राहिले म्हणे. काय केलं यावर्षी? ध्वजान घे का भाडुकरी आणली का? ती खंत आहे, ती मोठी शोकांती काय? आणि वरून बोलणं काय? गावात टाळकरी आहे, सगळे आहे, पण येत नाही म्हणून. तो विषय दुसरा काही आपण त्याच्याशी घेणं नाही, देणं नाही. पण जर एवढा खर्च करून तुम्ही जर ही गोष्ट करत असाल तर एक तरी माणूस घडावा का नाही घडावा? आपलं 3रं वर्ष आहे बरं का. या वारीचं 3रं वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षात 91 लोक भेटली. 91 किती? 91 लोकांनी बाळे घातले आतापर्यंत. 90 पहिले होते, आज दुपारी 1 जणांना घातले. त्याचा नंबर 51 आहे. 91. आणि पंढरपूर पर्यंत बरोबर 100 होणार आहे, त्यात काही शंका नाही. मग हे नियोजन बरोबर चालू का चुकीचं चालू? बरोबर आहे. तरी विरोध काय? नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं याच्यातून? पण तुमचा उद्देश बरोबर आहे. तुमचा उद्देश बरोबर आहे.
हे तुम्ही समजून चला. कारण आता हे बोलायची वेळ नाही, पण ते आतमध्ये राहत नाही. काय होतं काय माहिती. मग जर तुमचा उद्देश चांगला आहे, तुमचा उद्देश स्वच्छ आहे, तर तुम्हाला विरोध होण्याचं कारण नाही. पण ही परमार्थाची खरी मेट आहे. ताट्या खऱ्याला लागते का खोट्याला? घोडे कोणाला खावा लागत्या? खऱ्याला का खोट्याला? खऱ्याला. ज्यावेळेस तुम्हाला विरोध होतो ना, त्यावेळेस समजून चला तुम्ही तुमचं बरोबर चालू आहे. काय तुमचं बरोबर चालू आहे समजून घ्यायचं. हे संतांकडे जायचं. ज्ञानोबा तुकोबाकडे बघा. भाऊ मी रात्री विषय फार भारी म्हणला. तुकोबरायांचं सगळं काही त्यांच्याकडे होतं, पण भक्ती करत असताना त्यांना किती विरोध झाला, किती विरोध झाला तुम्ही ऐकलं ते सगळं. मग भक्ती मार्गात विरोध झाला पाहिजे, विरोध. आणि ज्या दिवशी तुम्हाला विरोध होईल त्या दिवशी तुमची प्रगतीची सुरुवात झाली असं समजून चालायला काही हरकत नाही. मग आपल्याला सगळ्यांना हीच गोष्ट करायची. जर तुम्ही खरोखर परमार्थाच्या मार्गावर येत असाल किंवा परमार्थ करावा असं वाटत असेल तर काय करा. अभंगाचं पहिलं चरण सांगतो. नाम विठोबाचे घ्यावे, 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 नाम विठोबाचे घ्यावे. तुम्हाला जर तुमचा उद्धार करायचा आहे, तुमची प्रगती करायची असं जर वाटत असेल ना, पहिलं काय करा. नाम विठोबाचं घ्या आणि मग पाऊल टाका. तुम्ही नाम विठोबाचं घेतलं होतं का कोणाचं दुसरं घेतलं होतं? दिंडे काढायच्या वेळेस कोणाचं घेतलं होतं? अरे पहिलं मोरेश्वर मारत होतं आणि कुठेपर्यंत निघले? विठ्ठल विठ्ठल करीत निघले होते का काय करीत निघले होते? कोणती अडचण आली तुम्हाला? कोणतीच नाही आली, कोणतीच नाही आली. जी अडचण पहिल्या वर्षी लाभली, पहिल्या वर्षी आपल्याला जाणवली, ती अडचण लगेच त्या पांडुरंगाने सोडली. या पाटील परिवाराने आपली अडचण लगेच काही मिनिटांमध्ये सोडली. ते आपण आपली त्यांची भेट नाही, काय नाही, काय नाही. त्यांच्या एक मैत्रीण आहे आपल्या तिथं. आता तिथं दिंडी आहे, नाही त्या आता म्हणतो त्या आमच्या देश आलं ना, मला भारूड करायचं म्हणजे तुमच्या दिंडीमध्ये. पण आज योगायोगा असा झाला तर त्यांच्या घरी दिंडी आणि आपल्याकडे दिंडी, त्याच्यामुळे आपलं काय मिळत असणार नाही. कारण कधीतरी योग येईल आपण त्यांना जवळच्या ते त्याला आमंत्रित करू, काय कधी किंवा कधीतरी येईल योग त्या गोष्टीचा. आणि इतक्या म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना, मला असं म्हणजे डोक्यातून जातच नाही ते. लई मजा. परमार्थात जर रंगला ना त्याला त्याची परमार्थाची किंमत कळत असली. ज्यानं वर परमार्थ केला ना त्याला नाही ही गोष्ट करणार. तुकाराम महाराजांचं सुद्धा म्हणणं हेच होतं. तुका म्हणे नको वरपंग देवा, काय मला वरवरच्या भक्तीचा काय आनंद देऊ नको, अंतरीचा हे वाद जाणत असो म्हणे. काय मला ती अंतरातली भक्ती सांग. आणि अंतरातली भक्ती नाम घेतल्याशिवाय येऊच शकत नाही. पण नाम आणि नावामध्ये घोळ झाला. आपलं बोलता बोलता आमच्या त्या तांबेऱ्याच्या सप्त्यामध्ये एका मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन होतं आणि एक गंगूबाई आणि एक रंगूबाई ते कीर्तन ऐकायला आल्या. काय झालं? गंगूबाई आणि रंगूबाई कीर्तन ऐकायला आल्या. त्या महाराजांनी असं सुंदर कीर्तन सांगितलं. कीर्तन संपायच्या बेतात आलं. धो पाऊस सुरू झाला. काय झालं? धो पाऊस सुरू झाला. गंगूबाई आणि रंगूबाईचं शेजारी घर. पण गंगूबाई आणि रंगूबाईच्या घराच्या मध्ये काय होती? एक मोठी नाली होती. नाली काय होती? मोठी नाली होती. पण या गंगूबाईचा आणि रंगूबाईचा एकच नियम होता, एकही कीर्तन बुडवायचं नाही. पण कुणाला आपल्यापासून त्रास पण झाला नाही पाहिजे. मग त्या काय करायच्या? कीर्तनाला यायच्या अगोदर तू गीती अंथरून टाकून ठेवायचं.
अंतरुण टाकून ठेवायच्या आणि कीर्तन संपलं म्हणजे त्या कीर्तनात जो जो विषय मांडला गेला त्या मांडलेल्या विषयाबद्दल चर्चा करत 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 घरापर्यंत यायच्या आणि घरापर्यंत आल्यानंतर गोष्ट अशी झाली, पाऊस आला होता माहिती ना काय झालं. कीर्तन संपल्यानंतर पाऊस आला होता. पाऊस आल्यावर सगळं कोरडं होतं, बरोबर ना. तुमच्याकडे काय होतं, बोललं होतं का. आमच्याकडे कोरडं होतं पाऊस आल्यावर. आमचं तुमचं जरा वेगळं दिसतंय बरं का. काय पाऊस आल्यामुळं ती जमीन चिखल झाला, तिथं चिखल झाला आणि गंगूबाईचं घर अलीकडच्या नालीच्या अलीकडं आणि रंगूबाईचं घर त्या नालीच्या पलीकडं. आता गंगूबाईचं घर अलीकडे असल्यामुळं गंगूबाई गेली आणि अंथरुणावर पडली. काय झालं, गंगूबाई गेली आणि अंथरुणावर पडली, पण रंगूबाई त्या नालीत उडी मारता मारता नालीत पडली. आणि नालीत पडल्यानंतर जोरानं आरळी दिली, जोरानं हाक मारली, ए गंगूबाई मी पडले का. काय झालं, ए गंगूबाई मी पडले का. पण पडली कुठं ती नाली. आणि गंगूबाई रंगूबाईला काय म्हणती, पड पड म्हणे मी बी आत्ताच पडलो. असं कळलं, असं कळलं नाही कळलं तुम्हाला, कळलं. गंगूबाई पडली अंथरुणावर आणि रंगूबाई पडली नालीमध्ये. पण मग हीच गोष्ट आहे, हीच गोष्ट आहे. काय आपलं नाव घ्यायचं तडाखा चालू आणि मला लय परमार्थ कळाला, मला लय परमार्थ कळाला नाही, मेळ बसणार नाही. त्या विठोबाचं नाम करून घ्यावं लागेल. ज्या दिवशी तुम्हाला विठोबाचं नाम कळलं ना, त्याच्यासाठी सुद्धा कुणाला तरी ते नाम करून घेण्यासाठी शरण लावावं लागणार आहे. आपला त्या दिवशीच विषय झाला, तुम्हाला कांद्यातलं बी काढायच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याच्या पाया पडावं लागेल. तसं त्या विठ्ठलाचं नाम करून घेण्यासाठी तुम्हाला त्या सद्गुरूची भेट घडून घ्यावी लागेल. सद्गुरू जीवनात यावं लागेल. गुरु सगळे भेटतील, गुरु अनेक प्रकारचे भेटतील. जो जो जगाचा घेतला गुण त्याला मी काय केलं म्हणे, गुरु मानलं. दत्त दिगंबरांचे शब्द आहेत. किती गुरु केले त्यांनी, 24 गुरु केले. 23 फेल झाले का, कसे झाले. पण शेवटी फिरून फिरून कोणाला गुरु केलं, आपल्या वडिलांना गुरु केलं. आणि वडिलांकडे काय होतं, ते तत्व होतं, ते नाम होतं. आणि मग तेव्हापासून ते काय झाले, सगळ्यांचे गुरु दत्त झाले का राहिले. मग आता माझा एखादा प्रश्न सहज होतो, आता योग्यता असतो कधी मध्ये मी पहिली माळ घातली, मग गुरु बदलला म्हण का, मग मी त्यावेळेस बोलावं लागत. आणि बरोबर आहे का, आपली चर्चा झाली पुढे पण गुरु बदलला तरी चालतो, पण गुरु त्या तत्वापर्यंत पोहोचून देणारा असेल ना तर निश्चितपणे बदलणार. कारण तत्व एक आहे, तत्व अनेक नाही. एक तत्व नाम दृढ हरी मना मग हरी करुणा ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचे श्री कळाला घ्यायचा अर्थ, कळाला घ्यायचा अर्थ. रोज म्हणतो चाललो ना आपण, काय म्हणलं आता, काय म्हणलो, एक तत्व नाम दृढ भरे मना हरीशी करुणा ते नाम हरीचे. ते म्हणल्यानंतर दुसरं काहीतरी असं का हे, ते म्हणलं काहीतरी वेगळं आहे का नाही. ते नाम सोपे रे कोणतं, राम कृष्ण गोविंद. पण ते कधी वाचा सद्गदित होण्याच्या अगोदरच काय, राम आणि कृष्ण गोविंद हे कधीच वाचा सद्गदित होण्याच्या अगोदरच आहे. पण साच्या सद्गदित होण्याच्या पुढे तुम्हाला वेगळं नाम आहे. कोणतं, ते नाम, ते नाम ते नाम ते किरा नामा जाते. माऊलीचे शब्द आहे, ते किरा नामा जाती अविद्या वर्गाच्या राती अरे माझी ओळखया श्रुती खून केली. किंवा बाबाजीने आपुले सांगितले नाम आणि मग मंत्र दिला राम कृष्ण हरी. ते काय म्हणतात, बाबाजीने बाबाजीचं नाव सांगितलं,
अरे बाबाजीने नाम सांगितलं आणि कोणी जरी विचारलं तर काय म्हणून सांग, तर मंत्र दिला रामकृष्ण हरी. मग ते नाम जर येतात कळलं, ते नाम काय बाजारात भेटत नाही. तुम्ही गेले बाजारांमध्ये द्या 2 किलो नामन दे, छटाक नामन द्या, आत्ता नाम, ते नाम बाजारात भेटत नाही. ते नाम कुठं भेटत, ते पंढरपुरात भेटत. अरे बघा आता तुम्ही म्हणत असता अभंग म्हणतात, तो काय म्हणतात तुम्ही तेव्हा अभंग, पंढरपुरामध्ये काय म्हणतात, कळवल्याच्या पेठी. काय कळवल्याच्या पेठा, हा पंढरीच्या हाता कैवल्याच्या पेठा. मग ते कैवल्य का समजून घ्या, कैवल्य कशाला म्हणतात. काय कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्तीचं साधन, ते म्हणजे नाम. आणि ते नाम एकदा भेटलं ना तर तुमचा मोक्ष बरोबर आहे. मोक्ष रेखी आला, भाग्य घेण्यात आला, पण त्याच्यासाठी काय साधूचा अंकित व्हावं लागेल. हरिपाठातले शब्द आहेत सगळे, आणि ते हरिपाठातले शब्द चाली लावून म्हणण्यापेक्षा ते करून घ्या. काय घ्या, करून घ्या. मग जनाबाई ती काय म्हणती, का तुम्हाला जर हे सगळं घ्यायचंय ना तर पहिलं काय घ्या, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. ते नाम कसं आहे, नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर. ते नाम कसं आहे, नाम तारक हे थोर. किती जण तारले, अरे नामे तारिले अपार. अपार म्हणजे काय, ज्याला पार नाही, ज्याला पार नाही इतके तारले. तारिले प्रतीत नेलो किती. किती जरी, पण त्याच्यासाठी तरायासाठी ना पहिलं मरावं लागत. काय, तरायासाठी पहिलं मरावं लागत, आणि मरल्याशिवाय तरता येत नाही. कळलं. माऊलींचे शब्द आहे बघा, अजाप जपणे उलट प्राणाचा, ते देही मनाचा निरोधे. म्हणजे काय करायचं तुम्हाला मी मोस्ट विचारलं, वाढल्या कोळे उलट म्हणला का सहित म्हणला, उलट उलट म्हणला. उलट कसं म्हणायचं, तर तेच ते ती आता कळून घ्या. ज्ञानेश्वरीत आहे, भागवतात आहे, नवे नवे हरिपाठात आहे, नवे नवे प्रत्येक अभंगात ती गोष्ट ओतप्रोत भरलेली आहे. फक्त समजून घ्यायची. काय करायची, फक्त समजून घ्यायची. एकदा समजली ना बरोबर मिळत असतो. इथं अभ्यास करायची गरज नाही. इथं ते म्हणतात मी पाठ केला, मी आमका केलं, मी तमका केलं, मी फलानं केलं, मी इतक्या आवृत्त्या केल्या, मी इतके ज्ञानेश्वरी वृत्ती वाचली, सुईची वाचली. इथं काही करावं लागत नाही. हे जिवंत उदाहरण आहे. हे जिवंत उदाहरण आहे. इथं काही करावं लागत नाही. करू नका काही. संत संग धरा, अरे पूर्वीचा दोहरा उदोल. म्हणजे पूर्वीचा कोणता, काय केलंय तुम्ही पूर्वी, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारित. अरे विषय सुख नशिवंत ते निरोपून गेले. मग करू नका काही, संत संग धरा. काय करा, काहीच करू नका. त्या विठ्ठलाचं नाम घेण्याच्या पलीकडे तुम्ही बाकीचं काहीच करू नका. बहु साधनाच्या केल्या खटापटी,
आपल्या बाकीच्या खटापटी भरपूर चालू आहे. आता बघा आमचे गुरुवर्य आमचे परम मित्र आहे ना खांदे महाराज सांगत असतात, आपण बरेच वेळा ऐकलं. आता आषाढीला आपण इकडे चाललोय ना, सगळे म्हणणार ज्ञानोबा माऊली तुकाराम, पण आता याच्या पुढे कुठे महिना लागणार आहे परत पुढचा. हे 15 दिवस संपल्यानंतर पुन्हा लेवारी चालू होणार आहे. त्याला पण लोक देव देव म्हणते. किती लाजा गेले, शरम वाटत का काही? शरम आपण लाज नावाची गोष्ट आहे की नाही? काही काय करता त्या कोंबड्या बाकीचा जीव घेता आणि त्याला देव देव म्हणता. किती लाजा गेलेली. अरे डोक्यात काही फरक पडायला काय? ठिकाणावर जरा ठिकाणावर काय गोष्ट एखाद्याचा बळी घ्यायचा आणि त्याला म्हणायला देव देव. बरं देवाला बरं असं नका देव देव. देवाला काय जात होती? काय जातं देवाला तिथं? अरे जे शिजत नाही ना ते देवाला. जाऊ द्या आधी देवाला. फरक पडला का नाही पडला चेक करून घ्या. ठिकाणावर येतात. जे शिजत नाही ते देवाला, जे शिजत ते तुम्हाला ते काय केला असतं. काय केला कोण खाते होते? मग आपल्याला दैत्य व्हायचंय का दानव व्हायचंय का मानव व्हायचंय का देव व्हायचंय? ज्यानं त्यानं ठरवून घ्या. कारण विषय एकच झाला पाहिजे. विषय तो त्यांचा कुणी काही म्हणू दे, कुणी काही म्हणू दे, मला त्याच्याशी घेणं नाही. माझा एकच विषय तो भगवान पांडुरंग. मी पांडुरंगाचा सोडून इतर देवांना मानणार सुद्धा नाही असा एकच संत होऊन गेला नामदेव महाराज. पण भ्रम घालावा लागला. फक्त त्याचं काय लक्षण होतं का तो भक्ती विटेवरच्यालाच पांडुरंग मानत होता, इतराला तो मानत नव्हता. आपला विषय कधीतरी झाला असेल त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. मग अशा या विठ्ठलाचं नाम घेतल्यानंतर किती जण तरले तर त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आजा मेळा उद्धरीला. कोण होता आजा मेळा? आहे का काही संदर्भ त्याचा? अरे आजा मेळा कसा पापी दृष्ट विषयी लंपट विषय भोगणारा आजा मेळ. त्याला बहीण कळत नव्हती, भाऊ कळत नव्हता, आई कळत नव्हती, काही कळत नव्हतं. असा विषय लंपट तो आजा मेळ. पण गोष्ट अशी घडली, एक नाव त्याच्या मुखामध्ये आलं. केव्हा? शेवटच्या श्वासाला. अरे शेवटच्या श्वासाला त्याच्या पोराचं नाव होतं ना नारायण. बरोबर ना? ते फक्त मरायच्या टायमाला त्यानं कोणाचं नाव घेतलं? त्या नारायणाचं नाव घेतलं. ते एका नारायणाच्या नावावर तो तरुण गेला. आजा मेळा पापरासी, अरे नामे मेला वैकुंठासी. तो आजानो तरला आणि दुसरा कोण जर ठरला असेल तर मुक्ती जर कोण नेला. आता चोखा मेळांचा इतिहास कोणीतरी सांगितला बरं का? आपल्या 15 दिवसाच्या 10 दिवसाच्या मला कळलं आता कोणीतरी सांगितलं तुझं चोखोबा राहायचं. तुम्ही सांगितलं होतं ना? म्हणजे चोखोबा रायांचा विषय कसा होता बघा. अगदी समाजानं पहिली समाज परंपरा कशी होती? श्रेष्ठ कनिष्ठ अशी परंपरा होती. आज नाही, देवापाशी नाही बरं काही. ही गोष्ट कोणापाशी आहे? जे शाजूक म्हणून मिळवतात ना त्यांच्यापाशी ही गोष्ट आहे. देवापाशी भेद नाही. अरे यारे लहान थोर याते भलते नारी नर
करावा विचार न लगे चिंता कवनाची. देवापाशी सगळे सारखे आहे. भाऊने रात्री सांगितलं होतं राम आणि रहीम काय आहे? अरे एकच आहे, पण फरक पडला कुठं? इथं तुमच्यात आणि आमच्यात फरक केला, त्याच्यात फरक नाही. मग त्या चोखा मिळाचा जन्म त्या समाजामध्ये झाला. आणि पण विठ्ठलाचे इतके एकनिष्ठ भक्त होते. चोख्या मिळा संगे ढोरेवडी काय करी. आता ती उंची मध्ये आहे ना, ती वाचायच्या टायमाला ना हृदय भरून येतं बरं का. काय हृदय भरून येतं आपण. कारण त्या भगवंतानं किती किती कसे कसे काम केले हो. ते काय म्हणले सज्जन कसा या जितो लागे मास. अरे माळा सागते असं करू लागे. अरे घडो माती वाहे गोऱ्या कुंभाराची गुंडे त्या नेत्याची अंगणी. चोख्या मेळा संगे ढोरे उडी. मग ते ढोरे ओढायचं काम सुद्धा त्या भगवंत पांडुरंगाने केलं. आणि योग असा झाला जिथं ते काय म्हणतो आपण त्याला पलीकडे काय आपण पाहतो मंगळवेढा. हा मंगळवेढ्याला काय काम चालू होतं? भिंत बांधायचं काम चालू होतं बरोबर ना. आणि सगळे आता ते बांधकामाचे लोक तुम्हाला आता सगळे समाजची बांधकामाचं काम करायला लागला. पण पहिलं काम जर कोणाकडे असेल तर त्या समाजाकडे होतं. बांधकामाचं काम ते समाजाकडे होतं. मग चोखोबाराय सुद्धा ते बांधकाम करत असताना आणि योगायोग असा झाला की भिंत कोसळली आणि त्यात चोखोबांचा काय झाला? मृत्यू झाला. आणि चोखोबांचा मृत्यू झाल्यानंतर विठ्ठलाला त्या पांडुरंगाला दया आली, करुणा आली. आणि कोणाला काम सांगितलं? ते नामदेवरायांना काम सांगितलं. अरे नामा माझा एक भक्त आहे ना म्हणे, तो अशा अशा कारणाने तिथं आहे रे. आता नामदेव महाराज तिथं काही एक जण होता का? तिथं अनेकांचे प्राण गेले होते, अनेकांचं हाडं तिथं जमा झालेली होती. मग नामदेव महाराजांना प्रश्न पडला, आता देवानं काम सांगितलंय हो, पण ते ओळखायचं कसं? आता कसं ओळखायचं? ही चोखोबाचे झाड आहेत म्हणून चोखोबाची समाधी बांधायची. देवाला प्रश्न पडला, पण समाधी बांधत असताना नका वाजवू. समाधी बांधत असताना काहीतरी पाहिजे ना, काहीतरी खून पाहिजे का नाही? का नुसता वाटा बांधला म्हणजे समाधी झाली का? नाही. एक तरी ते आपण आपल्या आई वडिलांची कोणाच्या तरी इथून पूर्वजांची जी समाधी बांधतो, एक तरी हाड त्याच्यात टाकतो का नाही टाकतो. मग असं ते हाड पांडुरंगाने नामदेवरायाला गोळा करायला लावली. आणि नामदेवाला प्रश्न पडला, आता ही चोखोबाची झाडं कशी समजून घ्यायची याच्यात? पण पांडुरंगाला तू निघाला नामा, रावणाच्या बाहेर आला, चटचट चटचट बाहेर आला, पार त्या नदीमध्ये आला. पण प्रश्न पडला, आता तिकडे तर जायचंय, पण चोखोबाची हाडं कोणती आणि बाकीच्यांची कोणती, कशी ओळखायची? परत रावलं गाठलं, धूम ठोकली, देवा पुढे गेले. अरे भगवंता, हे पांडुरंगा, तू मला जे काम सांगितलंय ना रे, पण ते काम मी कसं करू हा मला मोठा प्रश्न पडला आहे. म्हणजे काय रे आता, काय रे नामदेवा? तर भगवंता, तुम्ही मला जी हाडं आणायला लावलीत ना, तिथं अनेक जणांचे प्राण गेलेले आहे. मग मी चोखोबाची हाडे कशी ओळखायची? तर ते काय म्हणले, स्वतः भगवंत काय म्हणतात, ते हाड उचल, कानाला लाव, त्यातून ज्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, ते चोखोबाची हाड आहे असं समजून घे. नामदेवाला दोन टोपली मंगळवाडा घातला आणि हात ना हाड हातात घ्यायचं. पण जी चोखोबाचं होतं ना, अरे चोखोबाची हाडे बोले विठ्ठल 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 हरीच्या पांडुरंगा हरी ओम विठ्ठला. अशी चोखोबाची हाडं सुद्धा काय करत होते? विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आपलं हे चालतं बोलतो थोबाड सुद्धा म्हणा ना, हा मोठी शोकांतिक आहे. काय फार मोठी शोकांतिक आहे. एखाद्याला म्हणलं ना, अरे देवाचं नाव घे ना, अरे वाडी तू सुद्धा दम नाही काही नाही. आपण तुझ्याकडनं म्हणतो हरे राम तो याचा अर्थ जेवण होतो. कसा वेळ नसेल रे, तू वारीला आला ना रे, नेम पाळावेच लागते. कारण हे बंधन आहे. तुकाराम महाराजांनी बंधन घालून द्यायला का नाही? अरे तुळशी माळ कळा, गोटे चंदना केला, अरे हृदय कळवळा वैष्णवांचा. तुला जर वैष्णव हवा असं वाटतंय ना, तर तुला अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला पाहिजे. आपला वेळ संपला. मला मिस कॉल
पडला म्हणजे आपला वेळ संपला. ते कसं करा तर अभंगाच्या शेवटच्या चरणात पणाबाई सांगते नाम दळणी कांडणी म्हणे नाम या जणी. कसं करा तुम्ही आसाला तेथे करा आसाला तेथे करा. कसं हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता कार्य करता हरी बोला. मग ते हरी बोलायचं तर कसं उठवता विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक अजा मेळा विठरीला एका मेळा मुक्तेसरीला नाम दळणी कांदणी म्हणे नाम या ती जणी. वस्तू प्राप्त प्रसंगी वास्तविकांच्या माध्यमातून जे माझ्या सद्गुरूंना मला बोलण्याची संधी दिली. मी काही कीर्तनकार प्रवचनकार आगाज्ञानी प्रगाज्ञानी विनोदाचार्य भारताचार्य कशातलाच काही नाही. मी फक्त तुमचं एक लेकरू आहे. काय मी फक्त तुमचं एक लेकरू आहे. तुम्ही माझी माता पिता आहात. या युक्तीप्रमाणे साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी भेगळाची किंवा येडे वाकडे उठले येडं वाकडं त्या बाळानं बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ते अगदी शांत चित्तानं ऐकलं बरं का. येताना सुद्धा मांडी सुद्धा बोलली नाही आणि आपला 1.25 तास कसा गेला ते तुम्हाला कळलं सुद्धा नाही. बरोबर. आणि झालेली सेवा माझ्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा माझ्या गुरुवांच्या चरणावर आणि आपले आराध्य दैवत श्री मोरेश्वर महाराज तसेच आपले आराध्य दैवत प्रभू रामचंद्राच्या चरणावर समर्पित करून सेवेला इथं पूर्ण ज्ञानेश्वर